दरम्यान महिला दिनानिमित्तानं पुढारी न्यूजनं विविध मुद्द्यांवर सर्व स्तरातील महिलांना बोलतं केलंय। पाहुयात महिला दिनानिमित्ताचा विशेष सेगमेंट। मुलींना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे का? गावाकडे त्या पोरींना काही व्हॅल्यू नसते। त्यांचे आई वडील बोलतील ते, आणि त्यांचे आई वडील का बोलतात तर आम्हाला गावातले काय बोलतील म्हणून आम्ही आमच्या पोरीचं लग्न करून देतो। हे डिसिजन ॲक्च्युली त्या पोरींनी घ्यायला पाहिजे, त्याच्यावर त्यांनी स्टँड घ्यायला पाहिजे। ते स्टँड घेत नाहीत। त्यांना शिकायचं असतं पण त्यांना शिकायला मिळत नाही। माझ्या मते तर आजूबाजूला राहणारे लोक तसं मुलींच्या इंडिपेंडन्सवर डाऊट घेत असतात, पण जर मुलींना फॅमिली सपोर्ट करत असेल, फ्रेंड्स सगळे सपोर्ट करत असतील तर मुलींना इंडिपेंडन्स घेण्याचा अधिकार आहे आणि त्या घेतात। समाजच मुलींना मागं खेचतो। जर तिची फॅमिली सपोर्टिव्ह असेल तर ऑफकोर्स तिला तिचे निर्णय घ्यायचा अधिकार आहे, जसं की मला आहे। कायद्याने जरी मुलीला स्वातंत्र्य मिळाले असले तरी मुलीला स्वतःच्या घरात निर्णय घेऊ देत नाही। त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यावे, पण त्याच्याबरोबर आई वडिलांनी सुद्धा त्यांना गाईड करून योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करावी। ऑफकोर्स आहे स्वातंत्र्य मुलींना निर्णय घेण्याचं, कारण मुलांना आहे तर मुलींना का नको? आता आपण सगळं बोलतो की समानता आहे, मग या गोष्टीत समानता का नको? मुलींना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, जसं मुलांना आहे तसं मुलींनाही आहेच, जे आधी नव्हतं पण आता हळूहळू प्रोग्रेस होतीये। नाही, बऱ्यापैकी नसतोच, पण काही प्रमाणात आता मुली शिकताय, त्यामुळे थोड्या शहरी भागामध्ये त्याचं प्रमाण आपल्याला म्हणता येईल की थोड्या प्रमाणामध्ये मुली निर्णय घ्यायला लागल्या, पण त्यांच्या निर्णयाला किती प्रमाणामध्ये कुटुंबामध्ये संमती मिळते तो एक विचाराचा भाग आहे। मुलींना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अजूनही नाही आहे। 7च्या आत घरात मुलीला अजूनही घरी बोलवलं जातं, तिला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येत नाही, घरच्यांना विचारून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। प्रत्येक वेळी सगळ्यांचाच विचार मुली करते, मुलीचा विचार कोणीही करत नाही। ती तिचे स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही, कोणत्याच बाबतीत नाही, लग्नाच्या नाही, बाहेर तिच्या शिक्षणाच्या बाबतीत नाही, कोणत्याच बाबतीत नाही। लग्नाचा आयुष्यभर तिला त्या मुलासोबत राहायचं असते, तरी पण ती लग्न कोणासोबत करणार हे तिचे वडील, आई वडील किंवा घरचे ठरवणार किंवा नातेवाईकच ठरवणार। तिला कोणत्या क्षेत्रात आवड आहे, तिला कुठं शिकायचंय, म्हणजे तिला काय करायचंय हे पण तिला निर्णय घेण्याचा अधिकार नाही।